राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यात सभा पार पडणार आहे। राज ठाकरे यांची 10 जानेवारीला ठाण्यात सभा। आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि आता प्रचाराला सुरुवात होणार आहे। 10 जानेवारीला ठाण्यात राज ठाकरे सभा घेणार आहेत। तर एकत्रित सभा होणार असं सुद्धा माहिती समोर येत होती। त्यात एक महत्त्वाची घडामोड 10 जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला 10 जानेवारीला ठाण्यात राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 10 जानेवारीला ठाण्यात सभा पार पडणार आहे। तर याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आणि त्याच बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता काय चित्र असेल, काय चमत्कार घडेल ते तुम्हाला दिसेलच असं मनसेकडून सांगितलं जात होतं। अविनाश जाधव यांच्याकडून हे सांगितलं जात होतं आणि आता राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेणार आहेत। 10 जानेवारीला ही सभा राज ठाकरे यांची पार पडणार आहे। तर एकत्रित सभा घेतल्या जाणार आहेत। ज्युनियर ठाकरे बंधू सुद्धा एकत्रित सभा घेणार आहेत। त्यातच एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे राज ठाकरे यांची 10 जानेवारीला ठाण्यात सभा पार पडणार आहे। तर मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, MMR रिजन मधल्या महापालिकांवर ठाकरे बंधूंनी लक्ष केंद्रित केलंय। तर विक्रोळीतील वॉर्ड 119 मध्ये ठाकरे सेना आणि मनसेत नाराजी नाट्य पाहायला मिळते। हा वॉर्ड 119 ही जागा मनसेला मिळाली आहे। मनसेचे उमेदवार संतोष देसाई यांच्या उमेदवारीवर ठाकरे सेनेचा मात्र आक्षेप आहे। ठाकरे सेनेच्या आक्षेपावर मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे।